अभ्यासानं ऐकायचं। तीन महत्त्वाचे मुद्दे मी अभ्यासानं तुमच्या समोर ठेवणार आहे। या तीनही मुद्द्यांचा विचार करत असताना या तीनही मुद्द्यांमध्ये आपण स्वतः बसतोय का हा ज्याचा त्यांनी विचार करायचा आहे। पहिला मुद्दा, हरीचा दास कोण? कोणाला हरीचा दास म्हणायचं? पहिला मुद्दा, जो परमार्थाला अनुकूल आहे असं आयुष्य जगतो तो हरीचा दास आहे। माझी भाषा कळतीये? माझं बोलणं ऐकू येतंय? जो परमार्थाला, देवाला अनुकूल आहे, परमार्थाला अनुकूल आहे असं आयुष्य जो जगतो, स्वतःला अनुकूल आहे असं नाही, परमार्थाला अनुकूल आहे असं जो आयुष्य जगतो तो हरीचा दास होऊ शकतो। दुसरी गोष्ट, आपल्या हिताच्या, आपल्या कल्याणाच्या आड येणारी कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात नको असा ज्याचा निर्धार झालाय तो हरीचा दास होऊ शकतो। आणि तिसरी गोष्ट, कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी देवावर ज्याचा दृढ विश्वास आहे तो हरीचा दास होऊ शकतो। तीन मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत, लक्षात ठेवायचे। मी अधूनमधून काही विचारू शकतो। पहिला मुद्दा, परमार्थाला अनुकूल आहे असं आयुष्य जगणारा हरीचा दास होऊ शकतो, परमार्थाला अनुकूल आहे असं। दुसरा, आपल्या हिताच्या आड येणारी कोणती गोष्ट आपल्या आयुष्यात नको असा ज्याचा निश्चय झालाय तो हरीचा दास होऊ शकतो। आणि तिसरी गोष्ट, देवावर ज्याचा फक्त विश्वास नाही, दृढ विश्वास तर माझाही तुमच्यावर आहे, मग फार तर अजून एक तास त्या विश्वासाला काय अर्थ नाही ना। देवावर विश्वास कसा पाहिजे? दृढ विश्वास पाहिजे। मग आता या तीनही मुद्द्यांची आपल्याला समीक्षा करायची आहे। का समीक्षा करायची? या तीनही मुद्द्यात आपला समावेश होतोय का आणि समावेश होऊन आपण हरीचे दास ठरतोय का याचा विचार करायचा आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। पहिला मुद्दा आपल्या समोर मी काय ठेवला होता, जो परमार्थाला अनुकूल आहे असा आयुष्य जगतो तो हरीचा दास होऊ शकतो। मग आता करा विचार, इथं बसलेल्या कीर्तन ऐकायला आलेल्या सगळ्या लोकांकडे जर मी नजर टाकली, उभ्या राहिलेल्या टाळकऱ्यांना मी विचारतो, गायनाचार्य महाराजांना विचारतो, महाराज परत एकदा हे श्रोत्यांकडे नजर टाका आणि शेवटपर्यंत बसलेल्या पुरुषांपर्यंत आणि तिथून सुरू झालेल्या इथपर्यंत असलेल्या महिलांपर्यंत एक नजर श्रोत्यांकडे टाका आणि मला पटकन सांगा, आजच्या कीर्तनाला आलेल्या लोकांमध्ये सर्वात जास्त कोणत्या वयोगटातली लोक जास्त आहेत? बघा तिकडं, माझ्या तोंडाकडे काय बघताय? तिकडं बघा ना, असं बघून सांगा। विकास महाराज सांगा बघू, मला फोन कोणी केला होता तुमच्यातला? तुम्ही केला होता ना? बघा तिकडं आणि सांगा मला, सांग किती कोणत्या वयोगटातली? किती? जास्त कोणत्या वयातली आहेत? बघून, म्हणून म्हणलं बघून सांगा। उधर तो देखो, तिकडं बघा ना, बघा तिकडं बघून सांगा मला, इकडं बघून सांगा कोणत्या वयोगटातली जास्त माणसं आहेत? आता मुद्द्यावर आले तुम्ही। 40 ते, मग आपण त्याच्यातला मधला एक आकडा घेऊ। मधला आकडा काय? आता मी वयाचा विषय अचानक का काढला ह्याचं अगोदर स्पष्टीकरण देतो। मला वयोमानानुसार टीकाटिप्पणी करायची नाही, मला त्या विषयाची आज गरजही नाही आणि ती परवानगी मला ही गादी देतही नाही। पण सांगायचा मुद्दा काय, कीर्तनाला आलेल्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त जर गुडघे दुखू लागलेले, ऐकू कमी झालेले, केस पांढरे झालेले, म्हणजे जी गाडी कोणत्याच गॅरेजला आता घेतली नाही ती जर आमच्याकडे येत असेल तर इथे निष्पन्न झालं की माणूस परमार्थाला अनुकूल आहे असं आयुष्य जगत नाही, स्वतःला अनुकूल आहे असं जगतोय। परमार्थाला अनुकूल असं आयुष्य कोण जगतो? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। ज्या वारकरी संप्रदायाच्या अखत्यारीतलं आम्ही आज कीर्तन ऐकतोय, या कीर्तन परंपरेमध्ये ज्या ज्ञानोबरायदी, तुकोबरायदी संतांची मांदियाळी आम्ही बघितली, या सगळ्या संतांचं आयुष्य अभ्यासानं तपासून बघा, कोणत्या संतांनी म्हातारपणात परमार्थ केलाय? वयाच्या 16व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी देणारे माऊली ज्ञानोबराय आमचे तरुण होते। पंचमवेद गाथा समाजाला देणारा आमचे तुकोबराय तरुण होते, आमचे नामदेवराय तरुण होते, आमचे नाथबाबा तरुण होते। कोण तुम्हाला म्हातारपणातला दिसला? पण तुम्ही हा जो पायंडा गिरवताय, तुम्ही ही जी मानसिकता पोसताय, ती मानसिकता येणाऱ्या पिढीचं नुकसान करणार आहे। मला सुद्धा काही लोक गाडीतून उतरली की म्हणतात, वाडेकर महाराज तुम्ही ह्या वयात इकडे कसं काय? मग काय म्हातारा झाल्यावर येतो का इकडे? काय मानसिकता काय बनवली तुम्ही? तुम्हाला कायम जटाबिटा वाढलेला, पोट सुटलेलाच बाबा बघायचा आहे? काय समजून काय ठेवलंय तुम्ही? मला इतकी तिखट प्रतिक्रिया देण्याची वेळ आज आली, याचं कारण असं आहे की काही मंडळींनी फक्त म्हातारपणातच परमार्थ करण्याचा अट्टहास धरला, त्याच्यामुळे परिणाम असा झाला की आमच्या तरुण पिढीला वाटायला लागलं परमार्थ कधी करायचा आहे? तुम्ही पायंडा पाडताय ना, एका पिढीचं नुकसान करताय तुम्ही। त्याच्यामुळे या सामाजिक जाणीवेसह माझा मी पहिल्या मुद्द्याचा विषय पूर्ण करतो। जर स्वतःला अनुकूल असेल असं आयुष्य तुम्ही जगताय, परमार्थाला अनुकूल आहे असं आयुष्य तुम्ही जगत नाही, तर पहिल्या मुद्द्याच्या संदर्भानं आपण हरीचे दास
नाही. मुद्दा क्रमांक 2, आपल्या हिताच्या आपल्या कल्याणाच्या आड येणारी कोणती